कृष्णा कुडूक J&K रियालिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आहे. तुमचं देखील सर्वांचं YouTube चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीबद्दल हाचा टॉपिक आहे. तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप अशी महत्त्वाची माहिती मिळणार आहे ज्यामध्ये रिअल इस्टेटची गुंतवणूक कशा टाईपची आहे, त्याच्यामध्ये परतावा कसा मिळतो, तुलनेमध्ये इतर गुंतवणूक कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये उहापोह करणार आहोत. तर चला पाहू रिअल इस्टेटची गुंतवणूक कशी करावी आणि काय आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जर आपण गुंतवणूकदार असाल किंवा आपल्याला गुंतवणूक करायची आहे तर नक्की आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल, म्हणजेच तुलना करावं लागेल वेगवेगळ्या गुंतवणुकीसोबत. तर मी ॲज अ कन्सल्टंट म्हणून माझं असं म्हणणं आहे की रिअल इस्टेट मधली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे, सर्वोत्तम गुंतवणूक आहे. उदाहरणार्थ की रिअल इस्टेट म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, ज्या अस्तित्वात आहेत तर ते आहे. उदाहरणार्थ आपण एखादी प्रॉपर्टी घेतो, फ्लॅट, प्लॉट, बंगलो, रो हाऊस, व्हॉटएव्हर, तर ती प्रॉपर्टी आपल्याला अस्तित्वात दिसते, दॅट मीन्स रिअल इस्टेट. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर जसं की बरेचसे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड आहे, SIP असेल, शेअर मार्केट आहे, फॉरेक्स आहे, गोल्डन मध्ये गुंतवणूक आहे, तसंच तुमचे बिटकॉइन आहे किंवा क्रिप्टोकरन्सी आहे. अशा बऱ्याचशा टाईपचे वेगवेगळ्या गुंतवणुकीचे प्रकार आहेत. पण ऍक्च्युअली मध्ये जर आपण त्याचं काही दिवसापासून किंवा काही वर्षापासून जर का त्याचं अनालिसिस जर केलं तर नक्कीच तुम्हाला रिअल इस्टेट ही सर्वोत्तम गुंतवणूक आपल्याला दिसते. त्याचं कारण म्हणजे पहिलं कारण असं आहे की तुमची जे रिस्क फॅक्टर आहे तर रिअल इस्टेटमध्ये एकदम मिनिमम आहे. आता आपण जर शेअर मार्केटचं जर उदाहरण घेतलं तर गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिलं तर शेअर मार्केट पूर्णपणे खाली चाललं आहे. किती हजार करोड आणि किती लाखो करोड रुपयाचं लोकांचं नुकसान झालेलं आहे. शेअर मार्केट खाली गेल्यामुळं, कोसळल्यामुळं बऱ्याचशा गुंतवणूकदार हे उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तेथे देखील लॉस झालेला आहे आणि ती देखील मोठी एक रिस्क होती किंवा ती रिस्क आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही म्युच्युअल फंड असेल किंवा इन्शुरन्स मध्ये, तसंच गोल्ड मध्ये, तुलनेमध्ये रिअल इस्टेटमध्ये खूप कमी रिस्क आहे. आता रिअल इस्टेट जर आपण पाहिलं तर रिअल इस्टेटमध्ये काय काय गोष्टी फायद्याच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रिस्क फॅक्टर कमी आहे. बिकॉज ऑफ तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी घेत आहे, प्लॉट घेत आहे, फ्लॅट घेत आहेत किंवा तुम्ही शॉप, ऑफिस, व्हॉटएव्हर कोणती पण रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टी घेतात तर ती ऑलरेडी अस्तित्वात असते. त्या ठिकाणी तुम्ही त्याचं युटिलाइज करू शकत असतात आणि ते आपल्याला दिसते आहे. जर आपण पाहिलं माल्थसच्या सिद्धांतानुसार जेवढी काही प्रॉपर्टी आहे तर ती 1, 2, 3, 4 गणिती श्रेणींनी आहे आणि जी काय पॉप्युलेशन आहे तर ती पॉप्युलेशन भूमिती श्रेणींनी वाढत आहे. 2चे 4, 4चे 8, 8चे 16. तर या तुलनेमध्ये प्रॉपर्टी ही जी काय लोकसंख्या आहे ती वाढत चालली आहे, भारताच्या असेल, जगामध्ये असेल, आणि जी काय पृथ्वीवरचं जे क्षेत्रफळ आहे किंवा भारताची जी काय सीमा आहे किंवा लँड आहे तर ती तेवढीच आहे. तर या हिशोबाने माल्थसच्या सिद्धांतानुसार जर आपण एखादी प्रॉपर्टी जर 5 वर्षापूर्वी एक्स रेटला घेतलेली असेल तर ती नक्कीच 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर ती Y रेटला जाते. म्हणजेच त्याच्यामध्ये ऍप्रिशिएशन मिळतं. ऍप्रिशिएशन तर नक्कीच मिळतं. जर मार्केट खूप ऍप्रिशिएट नसेल झालेलं तर मिनिमम मिळतं, पण मात्र ऍप्रिशिएशन किंवा त्याच्यामध्ये परतावा मिळण्याचे चान्सेस नक्कीच आहेत. 200% चान्सेस आहेत की परतावा मिळतो. तसंच बाकीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर मार्केट दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड असतं. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये टेरिफ लावला, डोनाल्ड ट्रम्पने काही वक्तव्य केलं, UK मध्ये काही वक्तव्य केलं, भारतामध्ये काही वक्तव्य केलं, तर त्याचं त्या मार्केटवर, शेअर मार्केट असेल, फॉरेक्स असतील किंवा त्या इंटरनॅशनल मार्केटवर, नॅशनल मार्केटवर त्याचा इम्पॅक्ट होतो. पण तसं रिअल इस्टेटचं नाही. जर तुम्ही एक प्रॉपर्टी घेतली तर नक्कीच 2, 3, 4, 5 वर्षामध्ये त्याचं ऍप्रिशिएशन तुम्हाला मिळतं. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्रिशिएशन तर मिळतंच, पण तुम्हाला त्या ठिकाणी भाडं किंवा रेंट देखील त्या प्रॉपर्टीचा मिळत असतो.
जर तुम्ही एखादा फ्लॅट घेतलेला आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि त्या ठिकाणी तुम्ही जर एखादा भाडेकरी टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला रेंट देखील तुम्हाला मिळत असतं. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही EMI पे करतात तर गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तुम्हाला टॅक्स मध्ये देखील अझम्पशन्स मिळतात, त्या ठिकाणी तुम्हाला परतावा त्या ठिकाणी रिडीम मिळतो. तर ह्या झाल्या काही गोष्टी. या व्यतिरिक्त जर तुम्ही चांगली प्रॉपर्टी जर पाहिली तर त्याचा ॲप्रिशिएशनचा जो रेशो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतो, रिस्क कमी आहे बाकीच्या तुलनेमध्ये. तर म्हणून मी असं म्हणतो की माझ्या गेल्या रिअल इस्टेटच्या करिअरमध्ये रिअल इस्टेट ही एक सर्वोत्तम गुंतवणुकीसाठी हा एक ऑप्शन्स आहे. जर तुम्ही एखादा रिसॉर्ट किंवा एखादा प्लॉट रिसॉर्ट टाईपचा घेतलेला असेल तर त्या ठिकाणी फार्म हाऊस बनवून त्या ठिकाणी देखील रेंटल इन्कम किंवा एखादं हॉटेल रिसॉर्ट तुम्ही घेतलेला असेल तर त्या ठिकाणी देखील इन्कम तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिळतं असतं. तर अशा पद्धतीचं जर का आपण इतर गुंतवणुकीचे पर्याय आणि रिअल इस्टेटचा जर पर्याय पाहिला तर नक्कीच रिअल इस्टेट हा एक सर्वोत्तम गुंतवणुकीला पर्याय आहे आणि म्हणून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी असं मला असं वाटतं. पिंपरी चिंचवडमध्ये आणि आसपास तुम्हाला जर काही प्रॉपर्टी हवी असेल, गुंतवणूक करायचं असेल तर J&K रियाल्टीमध्ये एक चांगले वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, ज्यामध्ये NA प्लॉट्स असतील, कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी हे आपल्याला मिनिमम रेटमध्ये चांगली मिळेल आणि गुंतवणुकीचा एक चांगला ऑप्शन्स किंवा पर्याय आपल्यासमोर उभा आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि म्हणूनसाठी जर आपल्याला काही गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही J&K रियाल्टीला कॉन्टॅक्ट करू शकतात. स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याला तुम्ही डायल करून J&Kला कॉन्टॅक्ट करा. आपल्याला हा गुंतवणुकीबाबतचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तसंच रिअल इस्टेट संदर्भामध्ये वेगवेगळे जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला DM देखील करू शकतात माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर. या व्यतिरिक्त हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा आणि दुसऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल. धन्यवाद.